मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा, निवडणुकीत भाजपच्या पॅनलचा धुव्वा, ऊर्जा पॅनलच्या उषा तांबे अध्यक्षपदी विजयी। सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाला प्रारंभ, 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन, मंदिर 24 तास दर्शनासाठी राहणार खुलं। आजपासून शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ, नाशिकमधील कालिका मंदिरात दर्शनास गर्दी, नवरात्रीनिमित्त 24 तास मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार। शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ, चंद्रपुरात देवी महाकाली मंदिरात उत्साह, घटस्थापना महाआरतीत हजारो देवी भक्त सहभागी। छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाचा कहर, सिल्लोड तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस, लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर। बीडच्या आष्टीत मुसळधार पाऊस, आष्टी तालुक्यातील अनेक नदी नाले ओढ्यांना पूर, मळेवाडी वनवेवाडीचा संपर्क तुटला। बीड शहरासह जिल्ह्यात मध्यरात्री मुसळधार पाऊस, माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले। घोड्यांमधील आजाराने माथेरानचे अश्वपालक धस्तावले, शासनाच्या पशुवैद्यकीय विभागावर अश्वपालक नाराज, शासनाच्या पशुवैद्यकीय विभागाकडून योग्य उपचार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।